पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु हनुमंत बाबा मोरे महाराज, सद्गुरु हरिश्चंद्र बाबा मोरे महाराज की जय। नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदमीशम आनंदी वल्लभम। माऊली ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करून पंढरविश परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सकल जीवाच्या उद्धारार्थ वारकरी साधनेत रत असणाऱ्या आपल्या सगळ्यांना भेटण्याचा आजचा हा एक वेगळा योग आहे। खरं तर आपण सगळेजण ज्ञानेश्वरीचे नित्य उपासक आहात आणि त्याच ज्ञानेश्वरीच्या संदर्भात आज आपण सगळेजण एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर भेटतो आहोत। नित्यनियमानं ज्ञानेश्वरी वाचणं, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा ध्यास आहे। वारकरी परंपरा, वारकरी साधना हे आपल्याला याच पद्धतीने रममाण होण्याकरता शिकवते। श्रावण महिन्याचा पवित्र काळ आहे, ज्या काळामध्ये धर्माचरणाला थोडं जास्त महत्त्व प्राप्त होतं असं म्हणतात। कारण कुणावर टीका करणं हा आपला काही उद्देश नाही, पण श्रावण हा महिनाच असा आहे की जिथं एरवी धर्माचरणात रत नसणारी माणसं देखील धर्माचरणाला लागतात। जे खाऊ नये ते खाणारी, जे पिऊ नये ते पिणारी मंडळी या श्रावण महिन्यात विशेषत्वानं अध्यात्माकडे प्रवृत्त होतात। आणि अशा वेळेला नित्य वारकरी साधनेत रत असणारा एखादा माणूस, तुमच्या माझ्यासारखा सामान्य साधक, या श्रावण महिन्याच्या निमित्तानं आपली साधना अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न करेल, यात काही नवल नाही। त्या निमित्तानं आज आपण सगळेजण एक प्रवचनमाला आयोजित करतो आहोत। वारकरी संप्रदायाचा श्वास असणारी ही ज्ञानेश्वरी आपण सगळेजण नित्यनियमानं वाचतो, नित्यनियमानं ऐकतो। ह्या ज्ञानेश्वरीतला सद्गुरु स्तवनाच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यावर थोडीशी सविस्तर चर्चा व्हावी ह्या उद्देशानं आज आपण या प्रवचनमालेला सुरुवात करतो आहोत। खरं तर अशा कोणत्या तरी कारणास्तव आपण सगळ्यांनी भेटावं अशी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यापर्यंत सूचना माझ्या काही आप्तस्वकीयांनी, माझ्या काही मित्रमंडळींनी, माझ्या वारकरी बंधूंनी सातत्यानं माझ्याकडे केली आणि म्हणून आजचा हा एक उपक्रम आपण सुरू करतो आहोत। मी ही संकल्पना जाहीर केली की आपण या निमित्तानं भेटतो आहोत आणि प्रवचनमाला आयोजित करून सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या सद्गुरु वर्णनावर बोलणार आहोत। अशी संकल्पना जाहीर केल्यानंतर माझ्या बऱ्याच वारकरी बंधूंचे, मित्रांचे मला फोन आले, मला मेसेजेस आले आणि त्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला। फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन ऐकायला मिळणार एवढी एक गोष्ट त्यांच्या कानावर पडली आणि माझे हे सगळेच मित्र इतके आनंदित झाले, इतके प्रफुल्लित झाले की मला त्यांच्या आनंदाचा हेवाच वाटतो। खरं तर आपल्या सगळ्यांसारखी मंडळी जी ज्ञानेश्वर महाराजांवर नितांत श्रद्धा असणारी आणि ज्ञानेश्वरीचे नित्य वाचक असणारी मंडळी, ज्यांना नुसतं ज्ञानेश्वरीवर चिंतन होणार आहे हे ऐकूनच आनंद झाला, असे सगळेजण माझ्या आजूबाजूला असणं हे मी माझं फार मोठं भाग्य समजतो। कदाचित ही माझ्यावरची श्रीगुरु कृपाच आहे। कारण आपण नेहमी असं म्हणतो की एखादा माणूस घडतो, एखादा माणूस बिघडतो, तो संगतीनच। आणि तुमच्यासारखी मंडळी
माझ्या संगतीला आहे, माझ्या सोबती आहे. या उपक्रमाला आणि या उपक्रमाच्या संबंधानं मनस्वी आनंद व्यक्त करणारी मंडळी आहे. हे माझं अनंत जन्माचं भाग्य आहे, माझ्यावरची श्री गुरु कृपा आहे असंच मी समजतो. कारण तुमच्या सगळ्यांच्या संगतीनं मी स्वतः घडतोय. असं गमतीनं म्हटलं जातं की एकदा एक बाई आपल्या मुलाला घेऊन एका ज्योतिषाकडे गेली. काय त्याचं भविष्य त्या ज्योतिषाने तपासावं, काय त्याच्या भविष्यात लिहिलंय हे समजावं या प्रांजळ अपेक्षेनं ती बिचारी बाई गेली त्या भविष्यवेत्त्याकडे. बसवलं त्या मुलाला भविष्यवेत्त्याच्या समोर. म्हणाले, महाराज जरा माझ्या मुलाचं भविष्य सांगता का? महाराज म्हणाले, हो सांगू की. सांगा म्हणे पटकन. हात बघा त्याचा. भविष्यकार म्हणाला, मी हाताच्या रेषा बघून, हस्तरेषा बघून भविष्य सांगत नाही. ती म्हणाली, ठीक आहे, काय बघता मग? कपाळावरच्या रेषा. त्या मुलाला म्हणाले, कपाळ पुढं कर, महाराजांना बघू दे तुझ्या कपाळावरच्या रेषा, भविष्य सांगू दे. महाराज म्हणाले, मी कपाळावरच्या रेषाही बघत नाही. बाईला मोठं आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, काय हातावरच्या रेषा बघत नाही, कपाळावरच्या रेषा बघत नाही, आता नवीन काही पद्धत आली आहे का पायावरच्या रेषा बघून भविष्य सांगण्याची? तसं असेल तर तसं सांगा. अगदीच नाही तर माझ्या मुलाची पत्रिका दाखवते म्हणे मी तुम्हाला, त्याच्यात बघा आणि सांगा काय भविष्य आहे. भविष्यवेत्ता महाराज म्हणाले, त्याची हस्तरेषा नाही, त्याची कपाळ रेषा नाही, त्याची पत्रिका नाही, काही बघण्याची गरज नाही. बाई म्हणाली, मग भविष्य सांगणार आहात का? नाही, सांगणार म्हणे. मग कसं? भविष्य सांगणाऱ्या महाराजांनी एवढंच सांगितलं, मला फक्त एवढंच सांगा म्हणे, तुमचा मुलगा कोणाच्या सोबत असो, कोणाच्या संगतीत आहे, तो ज्यांच्या संगतीत आहे त्याच्यावर त्याचं भविष्य अवलंबून आहे. आज तुमच्यासारख्या वारकरी बंधूंची, वारकरी साधकांची सोबत मला लाभते, संगत मला लाभते, माझं अनंत जन्माचं पुण्य आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर प्रांजळपणे व्यक्त करतो. तुम्हा सगळ्या वारकरी बंधूंना या पवित्र श्रावण महिन्याच्या अत्यंत मनस्वी शुभेच्छा देतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं आजच्या या विशेष प्रवचन मालेकडं आपण सगळेजण परावृत्त होऊया. आपण विषय निवडलेला आहे तो ज्ञानेश्वरीतल्या सद्गुरु वर्णनाचा विषय आहे. वास्तविक पाहता ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीचं महत्व जे वाढलेलं आहे ते या सद्गुरु वर्णनाच वाढलेलं आहे. पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं जे वर्णन केलंय त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजांची सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांप्रती असलेली मनातली श्रद्धा आपण सगळेजण वेळेवेळेला अनुभवतो. ह्या ओव्या ज्या ज्या वेळेला आपण वाचतो, या ओव्यांवर ज्या ज्या वेळेला आपण चिंतन करतो, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं काय श्रद्धाभाव असेल याची कल्पना आपल्याला अगदी सहज येऊन जाते. विषय खूप विस्तीर्ण आहे, विस्तीर्ण पद्धतीनं आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे. पण आज या पहिल्या सत्रात या विषयाची सुरुवात करताना मी सद्गुरु वचनानंच या विषयाची सुरुवात व्हावी असं मला वाटतं. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार प्रवचनाला बसल्यानंतर एखादी ओवी आपण समोर घ्यावी आणि मग त्याच्यातून विस्ताराला सुरुवात करावी, अशी आपली वारकरी परंपरा आहे. त्यानुसार पहिल्या अध्यायातली एक ओवी आपण आज या निरूपणाकरता निवडतो आहोत. मज हृदयी सद्गुरू
जेणे तारुल हा संसार पळू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी, ही ज्ञानेश्वर महाराजांची पहिल्या अध्यायातली ओवी आज आपण एक समोर ठेवतो, साधारणतः त्याच्यावर चिंतन व्हावं म्हणून. पण या विषयाची प्रस्तावना आज मला थोडीशी करायची आहे. त्या संबंधाने एक दोन मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो. मी असं म्हटलं की सद्गुरु वचनानं आपण आजच्या या विषयाला सुरुवात करू. ते सद्गुरु वचन असं आहे, श्री ज्ञानेश्वरीचे एक गाढे अभ्यासक म्हणून परमश्रद्धेय सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर हे आपल्या सगळ्यांनाच वंदनीय आहेत. ज्ञानेश्वरी बद्दलचा त्यांचा अभ्यास म्हणजे एक अलौकिक आहे. खरं तर सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर हे व्यक्तिमत्वच अलौकिक आहे. सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर हे ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगताना एक वाक्य नेहमी म्हणतात की मराठी सारस्वताच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. एखादी स्त्री, एखादी सौभाग्यवती स्त्री जेव्हा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरातून बाहेर निघते किंवा साजशृंगार करते, त्यावेळेला सोन्याचे कितीही दागिने तिने परिधान केले तरी जोपर्यंत मंगळसूत्र गळ्यात घालत नाही तोपर्यंत धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार ती सौभाग्यवती ठरत नाही. त्यामुळे एखाद्या स्त्रीचं सौंदर्य वाढवणारं असा जर कोणता दागिना असेल तर तो मंगळसूत्र आहे, हे आपण सगळेच जण जाणतो. सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर त्याचा आधार घेऊन असं म्हणतात की मराठी देवी जर आपल्या सगळ्यांच्या समोर आली तर त्या मराठी देवीचं सौंदर्य, त्या मराठी देवीचं वैभव कशात आहे तर तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रात आहे. आणि ते मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मला थोडंसं हेच सद्गुरु वाक्य पुढे घेऊन चालायचं आहे. सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचं हे वाक्य, या वाक्यात मला थोडीशी एक ओळ थोडीशी अधिकची घालायची आहे. मराठी सारस्वताच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे जर ज्ञानेश्वरी असेल तर ज्ञानेश्वरीतलं श्रीगुरु वर्णन, ज्ञानेश्वरीतलं सद्गुरु वर्णन म्हणजे त्या मंगळसूत्रातले काळे मणी आहेत. मंगळसूत्र हा दागिना आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. फक्त सोन्याचं मंगळसूत्र बनत नाही ग, त्याच्यात एक तरी काळा मणी असावाच लागतो. त्या काळ्या मण्यानं त्याला मंगळसूत्राचा दर्जा येतो. नाहीतर नुसती सोन्याची केली तर ती चैन होईल, साखळी होईल, आणखीन काय मला आता एवढी नावं माहिती नाहीत त्याची. पण मंगळसूत्राला मंगळसूत्र पण येण्याकरता काळ्या मण्याची फार गरज आहे. किंबहुना त्यात सोन्याचा अंश देखील नसेल पण फक्त काळ्या मण्याची पोत असेल तरी त्याला मंगळसूत्र म्हणलं जातं. पण नुसत्या काळ्या मण्याची पोत एक श्रीमंत सौभाग्यवती घालेल कशाला? ती सोन्यात मढवलेलंच मंगळसूत्र घालेल. पण त्या सोन्याने मढवलेल्या मंगळसूत्राला मंगळसूत्र पण हा दर्जा येईल त्यावेळेला ज्या वेळेला त्याच्यामध्ये काळ्या मण्याची पोत भरली जाईल. ज्ञानेश्वरीतलं श्रीगुरु वर्णन हे याच पद्धतीचं आहे. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीतलं श्रीगुरु वर्णन याचं महत्व काय याचा जर आपण सविस्तर विचार करायला गेलो
तर भगवान श्रीकृष्णानं सांगितलेल्या भगवद्गीतेवर एक भाष्य, एक मराठीतली टीका, एक प्राकृतातली टीका म्हणून ज्ञानेश्वरी, अशी आपल्या सगळ्यांची ज्ञानेश्वरीची ओळख आहे. पण मला वाटतं फक्त एवढ्या ओळखीनं भागणार नाही. माऊलीने ज्ञानेश्वरी का सांगितली याचा विचार जर थोडासा आपण करायला गेलो तर आजच्या प्रस्तावनेत मी माझं स्वतःचं एक वेगळं असं मत मांडतोय. तुम्ही सगळेजण ज्ञानेश्वरीचे नित्य उपासक आहात. माझं मत तुम्हाला पटेल न पटेल, पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली तीच मुळात आपल्या श्रीगुरूंच्या प्रेमापोटी सांगितली असं माझं मत आहे. ऐका, मी थोडंसं सविस्तर बोलतो त्याच्यावर. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी का सांगितली, ज्ञानेश्वरी म्हणजे काय, ढोबळ अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं युद्ध सुरू असताना अर्जुनाच्या मनात काही द्वंद्व निर्माण झालं. अर्जुन धर्माचरण सोडून त्याचं मन काही वेगळंच विचार करायला लागलं. आणि मग त्यावेळेला त्या अर्जुनाला धर्माचरणात प्रवृत्त करण्याकरता भगवान श्रीकृष्णानं जे तत्वज्ञान अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलं त्याला भगवद्गीता म्हणून आपण सगळेजण ओळखतो. ही भगवद्गीता त्या भगवान श्रीकृष्णानं सांगितली. त्याच श्रीकृष्णानं पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेऊन ज्ञानेश्वरी लिहिली असं आपण सगळेजण ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधानं म्हणतो. त्याला अनेक प्रमाणं देखील आहेत. आता ती प्रमाणं देत मला वेळ घालवायचा नाही, कारण आपण ज्या प्लॅटफॉर्मवर आहोत तिथं वेळेचं गणित जुळणं ही थोडी एक वेगळीच किमया आहे जी मला साधायची आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी का लिहिली याची काही अर्थसंगती, काही कारणसंगती जेव्हा लावली जाते त्यातली दोन प्रमुख कारणं जी आपण नेहमी सातत्यानं ऐकतो, फक्त तुमच्यासमोर त्याचा उल्लेख करतो. त्यातलं पहिलं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता ही संस्कृतमध्ये असल्या कारणानं जनसामान्यांना ती कळेना आणि जनसामान्यांची बोलीभाषा, विशेष करून ज्ञानेश्वर महाराज ज्या प्रांतात अवताराला आले त्या महाराष्ट्र प्रांताचं आपण भौगोलिक वातावरण पाहिलं तर या महाराष्ट्रातल्या काही जनसामान्यांना संस्कृत भाषा कळेना. आता हे भारताच्या विविध विभागांमध्ये जिथे जिथे प्रादेशिक रचना आज आहेत तिथे तिथे प्रत्येकाच्या समोरची ही अडचण आहे. महाराष्ट्रातल्या मराठींना संस्कृत कळेना कारण ते प्राकृत भाषेत रत होते, मराठी भाषेत रत होते. आता आणखीन काही विभाग घ्या, गुजरातमधल्या गुजराती लोकांना संस्कृत कळेना, ते तिथल्या गुजराती भाषेत रत होते. पण भगवान श्रीकृष्णानं जी भगवद्गीता संस्कृतमध्ये सांगितली ती जनसामान्यांपर्यंत पोचावी, विशेष करून महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या हृदयात ही भगवद्गीता जाऊन ठाण बांधावी, याच्याकरता भाषेची अडचण दूर व्हावी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधली भगवद्गीता प्राकृत भाषेत, मराठी भाषेत ज्ञानेश्वरी म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आणली. हे आपण सातत्यानं ऐकतो, हे कारण आपल्याला माहितीच आहे. मराठी भाषेच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेले गौरव उद्गारही आपल्याला माहिती आहेत. माझा मराठाची बोलू कौतुके, तो अमृतातेही पैजा जैके, ऐसी अक्षरे रसिके मेयबिन, किंवा ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करू, देणे घेणे सुखाची बरी हो देई या जगा. आपण सगळेजण ऐकतोच नाही नेहमी. मग हे कारण आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, सगळ्यांना माहिती असलेलं आहे. फक्त ऐकून ठेवा,
मी थोडंसं विस्तारानं बोलतोच आहे. दुसरं एक कारण, गीता भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर सांगितली आणि कुरुक्षेत्रावरची त्यावेळीची जी परिस्थिती होती ती युद्धाची परिस्थिती असल्यामुळं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला ती भगवद्गीता सविस्तरपणे सांगता आली नाही. हे कारण आपण नेहमी ऐकतो. मग ती सविस्तरपणे सांगता यावी म्हणून भगवान श्रीकृष्णानं पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला आणि ती सविस्तर पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर आणली. ह्या दोन्ही कारणांचा जर विचार केला तर, किंवा आणखीन एक कारण त्याचं सांगितलं जातं, फक्त त्याचा उल्लेख करून जातो. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता फक्त अर्जुनानं ऐकली आणि ती एकट्या अर्जुनापुरती मर्यादित राहिली. हे इतकं मोठं तत्वज्ञान, इतकं मोठं जगाचं ज्ञान फक्त अर्जुनापर्यंत मर्यादित न राहावं म्हणून मग ते जनसामान्यांपर्यंत वाटण्याकरता पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली. ही एक कारण, त्याचाच भाग म्हणू आपण. आता ते फार वाढवण्यात काही रस नाही. दोन प्रमुख कारण मौलींनी ज्ञानेश्वरी का लिहिली याची. पहिलं कारण, संस्कृत या भाषेची अडचण दूर करून प्राकृत भाषेतून, मराठी भाषेतून तुमच्या आमच्यापर्यंत ती ज्ञानेश्वरी पोचावी म्हणून. आणि दुसरं कारण, युद्धजन्य परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णाला सविस्तर बोलता आलं नाही, ते सविस्तर बोलता यावं म्हणून श्रीकृष्णानं ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारानं ज्ञानेश्वरी सांगितली. ह्या दोन्ही कारणांमध्ये एक अडचण प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर येते. पहिल्या कारणात संस्कृत भाषेची अडचण आणि दुसऱ्या कारणात भगवान श्रीकृष्णाला सविस्तर बोलता आलं नाही हे अडचण. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मला थोडंसं ऐका, मी थोडंसं विस्तृत बोलतोय या बाबतीत, पण मला आजच्या पहिल्या सत्रात हेच तुमच्यासमोर मांडायचं आहे की ही सगळी कारणं गौण आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही फक्त आपल्या गुरूंवर असलेल्या प्रेमामुळेच. हे एकच कारण आहे, जे कारण मला तुमच्यासमोर सविस्तरपणे तुम्हाला पटवून द्यायचं. दोन कारणं जी आपण ज्ञानेश्वरी लिहिण्याची आता पाहिली, या कारणांकडे जर थोडंसं आपण व्यवस्थितपणे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की भगवान श्रीकृष्ण आहे तो जगताचा मालक आहे, सर्व सत्ताधीश आहे. त्याला अडचण असं काय मला सांगा. म्या बोलविल्या सूर्य बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, असं म्हणणारा तो भगवान श्रीकृष्ण या संपूर्ण जगतावर जर त्याचं राज्य असेल, तो सर्व सत्ताधीश असेल, तर भगवान श्रीकृष्णाच्या समोर ह्या सामान्य अडचणी काय मोठं आव्हान घेऊन येणार आहेत. जे ज्या दोन अडचणींच्या संबंधानं आपण बोलतोय, प्राकृत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं, कारण संस्कृत भाषेत देवानं सांगितले आणि देवाला सविस्तर बोलता आलं नाही. ह्या दोन कारणांच्या संबंधानं जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की देवाच्या समोर ह्या अडचणी उभ्या राहिल्याच नाहीत पाहिजेत. खरं तर श्रीकृष्णाच्या समोर या अडचणी उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, कारण तो बुद्धीचा जनित आहे. मानवाला बुद्धी किती प्रबळ पद्धतीने द्यायची हे त्याच्याच हातात आहे. त्यामुळं आपण ज्या संस्कृत भाषेत
भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. ती भगवद्गीता जनसामान्यांना कळावी अशी इच्छा जर स्वतः देवाची असेल तर तो जनसामान्यातल्या प्रत्येकाला अशी बुद्धी देईल की त्याला संस्कृत लगेच अवगत होऊन जाईल. काय अवघड आहे त्याच्यात? जर देवानं मनात घेतलं, देवानं जर ठरवलं की उद्यापासून जगतामधल्या प्रत्येक माणसाला संस्कृत कळलं पाहिजे, अशी बुद्धी आपण जगतातल्या प्रत्येक मानवाला द्यायचं, असं जर देवानं ठरवलं तर देवासाठी काय अवघड आहे? अरे संस्कृत भाषा अवगत होईल सगळ्यांना. त्यामुळे मला काही ही अडचण वाटत नाही. दुसरं कारण जे आपण म्हणतो की देवाला सविस्तर बोलता आलं नाही, तेही कारण मला तितकंसं काही माझ्या बुद्धीला पटत नाही. पुन्हा तोच मुद्दा आहे. जर देवाच्या मनात आलं तर त्यानं संक्षिप्त रूपात सांगितलेलं ही विस्तारित रूपात आपल्या सगळ्यांच्या बुद्धीला पटावं अशी बुद्धी तो आपल्याला देऊ शकतो. किंवा आणखीन महाभारताचं युद्ध काय भगवान श्रीकृष्णाला मागे पुढे करणं काही अवघड गोष्ट नव्हती. त्यामुळे ही सगळी कारणं थोडीशी मला गौण वाटतात. म्हणून मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मुळात ज्ञानेश्वर महाराज हे जर भगवान श्रीकृष्णाचाच अवतार आहेत, तर श्रीकृष्ण अवतारामध्ये जे कार्य त्यांनी केलं तेच पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेऊन करण्याचं कारण काय? ही अशी दुरुस्तीची कामं तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव करतात. एखादं काही लिखाण आपल्याकडून घडलं, माझ्यासारखा एखादा प्रवचनकार जर प्रवचनाला बसला, विषय मांडणीमध्ये थोडासा फरक पडला, तर पुढच्या वेळेला पुढच्या प्रवचनात ते दुरुस्त करून मांडता येतं. पण तो देव आहे ना, भगवान श्रीकृष्ण आहे तो. त्याने मांडलेली भगवद्गीता पुन्हा ज्ञानेश्वरीच्या रूपानं दुरुस्त करण्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे असं मला वाटतं. ते कारण आहे, ऐका, आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करता यावं म्हणून. त्याच्यापेक्षा वेगळं काही कारण मला ज्ञानेश्वरी लिहिण्याचं ज्ञानेश्वर महाराजांचं वाटत नाही. हे फार जबाबदारीनं बोलतोय. काय गंमत आहे, आपण सगळेजण नित्यानं भगवद्गीताही वाचणारे आहोत आणि आपण सगळेजण नित्यानं ज्ञानेश्वरीही वाचणारे आहोत. भगवद्गीतेमध्ये म्हणजे भगवद्गीतेतल्या विषयामध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या विषयामध्ये काय फरक आहे? असं ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे की जे भगवद्गीतेत नाही? भगवद्गीतेत संक्षिप्त रूपात असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी ते विस्तारित पद्धतीनं मांडलं असेल, गोष्ट खरी. पण विषय तोच, आशय तोच. कारण शेवटी भगवान श्रीकृष्णानं त्याच्या मुखातून काढलेल्या एका श्लोकावरच ज्ञानेश्वर महाराज बोलतायत ना. वेगळं काय? जे भगवद्गीतेत नाही आणि ज्ञानेश्वरीत आहे असं वेगळेपण काय? ते वेगळेपण एकच आहे, ज्ञानेश्वरीतलं सद्गुरु वर्णन. बस. भगवद्गीतेत सद्गुरु वर्णन नाही. संत वर्णन असेल, आहे, तेच सद्गुरु वर्णन म्हणता येईल. संतांची लक्षणं आहेत, ती सद्गुरूंची लक्षणंही आहेत. पण सद्गुरु वर्णनाचे काही नियम शास्त्रानं सांगितलेले आहेत आणि त्या नियमाचं पालन आपल्या प्रत्येकाकडून झालं पाहिजे.
मी परत एकदा सांगतो, ऐका. काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं महात्म्य सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्या श्रीकृष्णाचे अवतार आहेत त्या श्रीकृष्णाच्या कर्तृत्वावर संशय घेणं हे एक प्रकारचं पापच आहे का नाही? काय म्हणतोय लक्षात येतंय का तुमच्या? ज्ञानेश्वर महाराजांचं आणि ज्ञानेश्वरीचं महात्म्य ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता विस्तारित केली. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. खरंही आहे ते. पण हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, हे ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य सांगताना भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्यावर आपण थोडंसं किंवा कर्तृत्वावर आपण थोडासा संशय घेतल्यासारखंच होतं ना, की हे भगवान श्रीकृष्णाला जमलं नाही. असं नाही, असं होत नाही. भगवान श्रीकृष्णाला सगळंच जमतं. त्यामुळे ज्या भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगितली त्याच भगवान श्रीकृष्णानं पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेऊन ज्ञानेश्वरी का सांगितली? कारण एकच, श्रीगुरूंचं वर्णन त्यांना करता यावं म्हणून. दुसरं कारण नाही. मी परत परत बोलतोय, ऐका. त्याचं कारण असं आहे, गुरुचं वर्णन कुठे करावं आणि कसं करावं याच्या संबंधानं काही शास्त्रीय नियम आहेत, शास्त्राचे नियम आहेत. कुणाचं वर्णन कुठे करावं, त्याच्यापैकी गुरुचं वर्णन कुठे करावं याचा एक नियम आहे. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या असा शास्त्राचा नियम आहे. कुठेही करता येत नाही. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्रबांधवा, कर्मांते दास्य आणि पुत्रा नैवेच नैवेच अशा शास्त्राचा सिद्धांत आहे. आता त्याचं सगळं विस्तारानं सांगत नाही. गुरुची स्तुती गुरुच्या समोर करावी, सद्गुरूंची स्तुती सद्गुरूंना समोर बसवावं आणि सद्गुरूंची स्तुती करावी असा शास्त्राचा नियम आहे. मित्र असेल, आपला बंधू असेल, आपला भाऊ असेल तर त्याची स्तुती त्याच्या समोर करू नये शास्त्र सांगते. त्याच्यामध्ये अडचणी बऱ्याच आहेत. मित्राची आणि भावाची स्तुती, जर विशेष करून भावाची स्तुती आपण जर त्याच्या समोर केली तर ती स्तुती त्याच्या डोक्यात जाऊन वेगळा परिणाम होऊन येणाऱ्या दिवाळीलाच इष्टेटीचे वाटे होऊ शकतात. त्याच्यामुळे ती करू नये असं शास्त्राचा नियम असावा कदाचित. आपला दास असेल, आपला सेवक असेल तर त्याची स्तुती त्याला दिलेलं काम पूर्ण झाल्यानंतर करावी. त्याच्या अगोदरच त्याची स्तुती करण्याचा मोह जर आपण केला तर काम बिघडण्याची शक्यता असते. आणि आपला पुत्र, काही ठिकाणी भार्या पुत्र नैवच नैवच असंही आहे, काही ठिकाणी पुत्र नैवच नैवच असं आहे. भार्या पुत्र म्हणजे बायको आणि मुलाची स्तुती कधी करू नये असं शास्त्र सांगतं. आता या संबंधानं विनोद बरेच आहेत, आपल्याला तिकडं जायचं नाही. पण का करू नये तर शास्त्र असं म्हणतं की आपली भार्या म्हणजे आपली पत्नी आणि आपला मुलगा हे आपल्या स्वरूपापेक्षा भिन्न नसतात, ते आपलेच स्वरूप आहेत. त्यामुळे स्वतःची स्तुती करण्याचं पातक लागू शकतं जर आपण आपल्या बायकोची आणि आपल्या मुलाची स्तुती करायला गेलो तर. म्हणून ते स्वस्तुतीचं पातक लागू नये म्हणून ती करू नये. हे बाकीचं सगळं जाऊ द्या. शास्त्र सिद्धांत असा आहे, शास्त्रीय नियम असा आहे, सद्गुरूंची स्तुती कशी करता त्याच्या संबंधानं शास्त्र आपल्याला सांगतं प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या. गुरुला प्रत्यक्ष समोर बसवा
आणि त्यांची स्तुती करा. भगवान श्रीकृष्णानं ज्या वेळेला अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्यावेळेला प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या हे त्यांना शक्य नव्हतं. जरूर ते देव असलं तरी शक्य नव्हतं. त्यामुळे ते घडलं नाही. हा, त्यावेळेला तिथं भगवान श्रीकृष्णाचे गुरु उपस्थित नव्हते का असा प्रश्न जर कोणी केला तर त्याचंही थोडंसं उत्तर देऊन जातो की नव्हते असं नाही, होते होते ते थोड्याशा वेगळ्या रूपात होते, पण होते. आता त्याच्याकरता मला थोडासा एक वेगळा संदर्भ सांगावा लागेल, तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे, फक्त आठवण करून द्यावी लागेल की भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू, आणि भगवान विष्णू आणि महादेव यांचं एक फार गोड नातं आहे. ते कधी गुरु शिष्याचं नातं होतं, कधी शिष्य आणि गुरुचं नातं होतं. भजन करी महादेव हा अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. हे दोन्ही एकमेकांच्या प्रचंड प्रेमात असणारे दोन देव आहेत. वैष्णव संप्रदाय आणि शैव संप्रदाय हा एकमेकांचा प्रचंड आदर करणारा संप्रदाय आहे. आता हे उभाटिया आणि आडभाटिया मधलं भांडण कोणी लावलं हे माहीत नाही, त्याच्याकडे आपण जाऊयाही नको, पण तसं काही वाद असण्याचा प्रश्नच येत नाही. प्रचंड एकमेकांचा आदर करणारी ही दैवत आहेत. किंबहुना विठ्ठलाची आज जी पंढरपुरातली मूर्ती आहे ते आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. विठ्ठलानं आपल्या शिरावर प्रत्यक्ष भगवंत शिव भगवंताला विराजमान केलेलं आहे. त्यामुळे भगवान विष्णू यांच्या गुरुस्थानी असणारे भगवान शिवशंकर कुरुक्षेत्रावर उपस्थित होते. एका वेगळ्या रूपात होते, पण होते. त्या अर्जुनाच्या रथाच्या वर जो ध्वज होता, त्या अर्जुनाच्या रथाची जी नावं सांगितली जातात त्यात नंदी घोष असं त्याचं नाव सांगितलं जातं, आणि त्याच रथाला कपिध्वज होता. त्या रथावर असलेल्या ध्वजावर भगवान हनुमंतराय विराजमान होते. आणि भगवान हनुमंतराय म्हणजे शिवाचाच अवतार आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला तेही सांगितलेलंच आहे की रुद्र म्हणजेच भगवान शिव म्हणजेच हनुमंतरायाच्या रूपानं अवताराला आलेली देवता आहे. त्यामुळे विष्णू भगवान ज्याला गुरुस्थानी मानतो ते भगवान शिवशंकर तिथे उपस्थित होतेच ना. आता याच्यात काही शंका असण्याचं कारणच नाही की भगवान विष्णू भगवान शिवशंकराला गुरुस्थानी मानतात का नाही. हे उगाच आता काय, मलाही कुठल्या कॉन्ट्रोवर्सीत पडायचं नाही म्हणून थोडासा त्याचा विस्तार करतो आणि पुढे चालतो. भगवान विष्णू भगवान शिवशंकराला गुरु म्हणतात आणि भगवान शिवशंकर भगवान विष्णूला गुरु म्हणतात. हे दोघांचं एकमेकांचं अनन्यसाधारण प्रेम आहे, अलौकिक असा नातेसंबंध येतो त्यांचा. ते रामायणामध्ये लंकेत जायची वेळ आली त्यावेळेला समुद्राच्या या इकडच्या बाजूला म्हणजे आत्ताचं जे रामेश्वर आहे त्या रामेश्वरवर लंकेत जाण्या अगोदर भगवान शिवशंकरांनी एक शिवलिंग स्थापन केलं, जे आत्ताचं रामेश्वर आहे ते, आणि त्याचं नाव रामेश्वर असं ठेवलं. सगळ्यांनाच आश्चर्य झालं, रामेश्वर म्हणजे काय, रामेश्वर म्हणजे काय. चर्चा सुरू झाली, काय देवानं नामकरण केलं ते रामेश्वर
या असं नामकरण का केलं असावं, अर्थ काय त्याचा, ही सगळी चर्चा प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचली आणि प्रत्यक्ष भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचली. रामेश्वर याचा अर्थ काय? त्यावेळेला भगवान रामचंद्र भगवंतानं आणि प्रत्यक्ष महादेवानं दिलेली उत्तर फार महत्वाची आहेत. एकानं रामचंद्र प्रभूंना विचारलं रामेश्वरचा अर्थ काय, तेव्हा प्रभू रामचंद्र भगवान म्हणाले, जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर, म्हणजे महादेव हा रामाचा ईश्वर. त्याच वेळेला एकानं महादेवाला विचारलं रामेश्वर याचा अर्थ काय. महादेवानं अत्यंत विनम्रपणे सांगितलं, राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. आता हे लहानपणी शाळेत जे व्याकरण शिकलेले असतील त्यांच्या पटकन लक्षात येईल हा काय भाग आहे ते. आता आठवण करून देत नाही मी, कारण त्या शाळेमध्ये आपल्याला व्याकरणाचे समास शिकवले जायचे. षष्ठी तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास, ते 4 प्रकार होते समासाचे. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तसा हा थोडासा व्याकरणाचा भाग आहे. जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर आणि राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. पण ह्याच्यातली गंमत बघा, भगवान विष्णू प्रत्यक्ष महादेवाला आपला गुरु मानत होते आणि महादेव प्रत्यक्ष विष्णूला आपला गुरु मानत होते. त्यामुळे भगवान विष्णूच्या गुरुस्थानी असणारा भगवान शिवशंकर कुरुक्षेत्रावर कपिध्वजाच्या निमित्तानं का होईना पण उपस्थित होताच. पण एक साधारण चित्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर अर्जुन रथामध्ये बसलाय, भगवान श्रीकृष्ण रथाचं सारथ्य करतायत आणि रथाच्या टोकावर ध्वज आहे, ज्या ध्वजावर भगवान शिवशंकर बसले आहेत. मग भगवान विष्णूची गुरु तिथं उपस्थित आहेत, त्यांना तिथं गुरुस्तुती करता आली असती पण त्यांनी केली नाही, कारण शास्त्र असं सांगतं गुरुची स्तुती प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या, प्रत्यक्ष समोर बसून गुरूंची स्तुती करता यायला पाहिजे, केली पाहिजे, तर ते गुरु नमान्य होते, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. आता तिथं ते शक्य नव्हतं. मग त्याच भगवान विष्णूच्या श्रीकृष्ण अवतारानं पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेण्याचं ठरवलं आणि कपिध्वजावर आरूढ असणाऱ्या भगवान शिवशंकराला पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपानं अवतार घ्यायला लावलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराज समोर बसले, निवृत्तीनाथ महाराजांना समोर बसवलं आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर शास्त्र सिद्धांत पाळत प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या असं म्हणत जे ज्ञान कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णानं सांगितलं तेच ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं पुन्हा आपल्या गुरुला समोर बसवून सांगितलं, गुरुची स्तुती करत सांगितलं. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मी म्हटलं ज्ञानेश्वरी याच करता लिहिलेली असावी, याच करता. दुसरं काही कारण ज्ञानेश्वरी लिहिल्याचं असेल नसेल त्याबद्दल शंका घ्यावी असंच आहे. पण हे कारण आपल्याला गुरुस्तुती करता आली पाहिजे, ही भगवान विष्णूला श्रीकृष्ण अवतारापासून बोचत असलेली गोष्ट असावी. गुरुस्तुती करायला पाहिजे पण गुरु प्रत्यक्ष समोर हवेत. त्याच्याकरता कपिध्वजावरचा भगवान शिवशंकर हा गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपानं समोर विराजमान केला ज्ञानेश्वर महाराजांनी आणि मग ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली.
ते ज्ञानेश्वरीचं गुरुस्तवन आपण आजपासून वेगवेगळ्या रूपानं ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानेश्वरीतलं हे श्रीगुरु वर्णन म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीला विशेष धार देणारं हे श्रीगुरु वर्णन आहे. माऊलींची भाषा, माऊलींनी मांडलेली शब्द प्रमेय, ह्या सगळ्यांनाच एक विशेष वजन येतं ते श्रीगुरूंचं वर्णन करताना. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा जर आपण विचार केला तर पहिल्या अध्यायामधलं नमन जर आपण लक्षात घेतलं तर अगदी सुरुवातीला श्री गणेशाचं नमन आहे, त्याच्यानंतर शारदा देवीचं नमन आहे आणि त्याच्यानंतर मग गुरुस्तवनानं ज्ञानेश्वरीला सुरुवात आहे. अगदी पहिली ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. हे इथून गणेशाचं वर्णन सुरू झालंय, पण ते वर्णन निर्गुण निराकार गणेशाचं आहे. निर्गुण निराकार गणेशाचं वर्णन करत 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 ज्ञानेश्वर महाराज सगुण साकार गणेशाच्या वर्णनावर येऊन थांबले. अकार चरणायुगुल उकार उदर विशाल वकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक वटले ते तशब्द ब्रह्म कवले ते मिया श्री गुरुकृपा न मिले आदी बीज. हे ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. आता गणपती येत आहेत जवळ म्हणून थोडंसं सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीची मूर्तीच बनवून दाखवलेली आहे जवळजवळ. मला ज्ञानेश्वर महाराजांबद्दलचा अभिनिवेश म्हणा नाही तर आणखीन काही म्हणा, पण जगातला पहिला श्री गणेशाचा मूर्तिकार कोण असा जर प्रश्न विचारला ना तर माझ्यासारखा वारकरी अभिमानानं उत्तर देईल ज्ञानेश्वर महाराज बस. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीच्या अगोदर गणेश कसा दिसतो हे आपल्याला इतकं सविस्तरपणे सांगता येणार नाही. अ उ आणि म म्हणजे ओम हे मूळ स्वरूप म्हणजे आदिबीज जो गणेश आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. पण ते म्हणणं मांडताना ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशाची मूर्ती कशी आपल्यासमोर उभी केली आहे बघा जरा. थोडंसं लक्ष देऊन ही ओवी वाचा, तो अर्थ समोर आला. अकार चरणायुगुल, चरण युगुल चरण म्हणजे दोन चरण जी आहेत गणपतीची ती अकार आहेत. अ म्हणजे अ कसा लिहिला जातो थोडंसं आठवा. अर्धवर्तुळ, त्याच्या खाली आणखीन एक अर्धवर्तुळ, समोर एक आडवी रेघ, त्याच्या समोर एक उभी रेघ. आता जो आडवा अ आपण केलाय ना तो असा उभा करा. श्री गणेशाचे दोन पावलं आपल्याला अशी दिसतात की नाही बघा. अकार चरणायुग, उकार उदर विशाल, गणेशाचं उदर पोट ऊ सारखं फुगलेलं आणि मकार महामंडल मस्तकाकार आहे, म सारखं मस्तक. सविस्तर बोलायला वेळ नाही आपल्याकडं. ज्ञानेश्वर महाराजांनी निर्गुण निराकार गणेशाचं वर्णन केलं, सगुण साकाराचं वर्णन केलं आणि मग आता अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थ कलाकामिनी शारदा विश्वमोहिनी नमिली मिया असं म्हणत शारदा देवीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी असं म्हणत श्रीगुरूंचं वर्णन करतात. इथून ज्ञानेश्वरीतल्या श्रीगुरु वर्णनाला जी सुरुवात झाली ती 18व्या अध्यायापर्यंत श्रीगुरु नमनाच्या अनेक ओव्या आहेत. ह्या अनेक ओव्यांचा परामर्श आपण आजपासूनच्या पुढच्या प्रवचनमालेमध्ये सातत्याने घेणार आहोत.
आज मी थोडासा तुमचा वेळ फक्त माझ्या एका भूमिकेसाठी घेतला आणि तो जाणून बुजून घेतला. आजच्या माझ्या प्रवचनात मी बाकी कोणत्याही श्रीगुरु वर्णनाला स्पर्श केला नाही किंवा श्रीगुरु वर्णनाची कोणतीही ओवी तुमच्या समोर म्हणली नाही. याचं एकमेव कारण, मला आजच्या या सत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हा ग्रंथच मुळात श्रीगुरूंच्या प्रेमापोटी निर्माण झालेला ग्रंथ आहे. ही माझी एक भूमिका होती. ती भूमिका मला तुमच्या समोर विस्तारानं मांडायची होती. मी पुन्हा म्हणतो, आजच्या सत्राच्या शेवटाकडे जाताना जे कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्ण अवतारात भगवद्गीतेच्या रूपाने केलं, तेच कार्य पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेऊन करण्याची तशी वास्तविक काहीच गरज नव्हती. जे कार्य भगवान श्रीकृष्णाकडून होऊन गेलं ते गेलं. त्याच्यानंतर ते लोकांना कळावं न कळावं, लोकांच्या बुद्धी कक्षेत ते यावं न यावं, याच्याकरता काय व्यवस्था लावायची, काय व्यवस्था करायची, याच्याकरता भगवान श्रीकृष्ण स्वतः समर्थ होते. प्रश्नच नाही. मी पुन्हा पुनरुच्चार करतो की भगवान श्रीकृष्णानं तशी बुद्धी देऊन लोकांना तो विषय समजावून सांगितला असता, लोकांच्या बुद्धी कक्षेत तो आणला असता, हे भगवान श्रीकृष्णाकरता काही अवघड गोष्ट नव्हती. पण तरी देखील तेच कार्य भगवान श्रीकृष्णानं पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारात येऊन केलं. याचं एकमेव कारण, भगवान श्रीकृष्णालाही जी खंत बोचत होती की आपल्याला आपल्या गुरुला आपल्या प्रत्यक्ष समोर विराजमान करून त्या श्रीगुरूंचं वर्णन आपल्याला करता आलं नाही, ती खंत मनातली काढून काढण्याकरता त्याच भगवान श्रीकृष्णानं परत अवतार घेतला ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं आणि आपल्या श्रीगुरूंना निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपानं समोर बसवून त्यांची प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या ह्या शास्त्र सिद्धांतानुसार त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. नाहीतर श्रीगुरूंच्या आज्ञेशिवाय ज्ञानेश्वरी सुरू करायचीच नाही, हा नियम ज्ञानेश्वर महाराजांनी घातला का असता मला सांगा. ज्या भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांना चिंतन मांडायचं होतं, ती भगवद्गीता पूर्वीच ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आहेच ना, सुरुवात झाली असते. पण जोपर्यंत श्रीगुरु सांगत नाहीत तोपर्यंत प्रत्यक्ष भगवद्गीतेच्या लिखाणाला सुरुवातच नाहीये. तुम्ही पहिल्या अध्यायातल्या सगळ्या सुरुवातीच्या ओव्या वाचा. भगवद्गीतेचा पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा, याच्या अगोदरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या ओव्या जर तुम्ही वाचल्यात तर फक्त नमनाच्या ओव्या आहेत. आणि किती नमन आहे की प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगावं की ज्ञाना आता थांब, तिथपर्यंत श्रीगुरूंचं स्तवन आहे, श्रीगुरूंचं वर्णन आहे. तुम्ही नित्यानं ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या बघा एकदा पुन्हा लक्ष टाकून. इतकं ज्ञानेश्वर महाराज बोलले की निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना हाताला पकडून म्हणावं लागलं, तव श्रीगुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई जड करी वेग. श्रीगुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई, तू ग्रंथाकडे प्रवृत्त हो बाबा, माझी स्तुती थांबव, हे निवृत्तीनाथ महाराजांना सांगावं लागलं. काय गंमत आहे बघा. पहिल्याच सत्रातला व्हिडिओ मोठा होईल कदाचित, पण एक समारोपाकडे जाताना सांगून जातो, वक्ता आणि श्रोता याची जोडी जोपर्यंत एकाच प्रतीची येत नाही ना, होत नाही ना,
तोपर्यंत हाती घेतलेलं कार्य सिद्धीला जात नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं वर्णन करायला लागल्यानंतर आपल्यासारखा एखादा सामान्य असता तर तो म्हणला असता, कर अजून वर्णन कर. काय भगवद्गीता सांगून ठेवलीच आहे श्रीकृष्णाने, काय वेगळं सांगायचं आहे त्याच्यात, माझं वर्णन कर. पण निवृत्तीनाथ महाराज आहेत ते, स्तुती त्यांना शिवत देखील नाही, स्तुती शिवत नाही. मग निवृत्तीनाथ महाराजांना सांगावं लागलं, आता बस, नको करू स्तुती. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काय. आता ग्रंथा चित्त देई सडकरी वेग. आता ग्रंथाकडे वळ बाबा. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांसारखे गुरु श्रोता म्हणून लाभावे, ही ज्ञानेश्वर महाराजांवर असलेली फार मोठी श्रीगुरु कृपाच आहे. आणि त्या श्रीगुरु कृपेतून मग ज्ञानेश्वरीच्या लेखनाला सुरुवात झाली. कारण याच्या पुढचीच उभी आहे ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या बोला निवृत्ती दासू, पावोनी परम उल्लासू, म्हणे परिमना अवकाश देवनी. निवृत्तीनाथ महाराजांच्या या बोलानं ज्ञानेश्वर महाराजांना परम उल्हास झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे आता श्रीगुरूंची कृपा झाली, श्रीगुरूंनी आज्ञा केली ग्रंथाला सुरुवात करा म्हणून. जी आज्ञा कदाचित कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाला झाली नसावी, आणि त्या आज्ञे न झाल्याचा कमीपणा भरून काढण्याकरता त्याच भगवान श्रीकृष्णानं पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला. निवृत्तीनाथ महाराजांना समोर बसवलं आणि ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. हे अशा पद्धतीनं श्रीगुरु वर्णन करून निवृत्तीनाथ महाराजांनी स्वतः तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांना अनुमती देत नाहीत की आता तू ग्रंथाकडे वळ, माझी स्तुती करू नकोस, तोपर्यंत ती स्तुती केली. एकदा निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा दिल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकापासून, अर्थात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा इथपासून भगवद्गीतेला सुरुवात केली. पण त्याच्या अगोदर प्रत्यक्ष परम उल्हास जर ज्ञानेश्वर महाराजांना झाला असेल तर तो या बोला निवृत्तीदासो पावोनी परम उल्हासो हे म्हणत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वाकसेवेला सुरुवात केली, पण श्रीगुरूंच्या कृपेनं केली. त्यामुळे हे श्रीगुरु कृपा म्हणजे नेमकं काय. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्रीगुरु वर्णनाच्या जितक्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या आहेत त्या सगळ्याच ओव्यांचा परामर्श आपल्याला घेता येईल असं नाही. तितकी आपली बुद्धी, माझी तितकी बुद्धीही नाही, पण जितकं आपल्याला शक्य आहे तितकं श्रीगुरूंच्याच कृपेनं आपण या पुढच्या सत्रांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या सत्रामध्ये अगदी जाणून बुजून मी कोणत्याही दुसऱ्या श्रीगुरु वर्णनाच्या ओवीला स्पर्श केला नाही, कारण मला तो विषय तसाच शिल्लक ठेवायचा आहे. आणि आजच्या सत्रामध्ये फक्त ज्ञानेश्वरीची भूमिका ही एका वेगळ्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. ती भूमिका एवढीच आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे फक्त आपल्या श्रीगुरूंच्या प्रेमापोटीच लिहिली, आणि त्याच्याकरताच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहायला प्रवृत्त झाले. ही भूमिका आजच्या या पहिल्या सत्रात मांडून पुढच्या सगळ्या सत्रांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीगुरु वर्णनाच्या वेगवेगळ्या ओव्या आपण समोर घेऊन त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास आजच्या या पहिल्या सत्रात आपल्या सगळ्यांची रजा घेतो. रामकृष्ण हरी. जय हरी.